तिकडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार संदीपान भुमरे यांनी जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। दोन्ही नेत्यांनी आंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेतली। त्यांच्यामध्ये जवळपास 2 तास चर्चा देखील झाली। आजपासून मनोज जरांगे मराठवाड्यात मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली सुरू करतात आणि त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली। तर सातारा संस्थांचं गॅझेट, हैदराबाद गॅझेट स्वीकारण्याबाबत तसंच मराठा आंदोलकांवरचे गुन्हे सरसकट मागे सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्येनुसार करण्याची मागणी केली। समाजाला न्याय मिळेपर्यंत आपण मागे हटणार नाही। तसंच बैठकांमुळे आपलं समाधान झालेलं नसल्याचं जरांगे म्हणाले। समाजाला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली। तर काल अशोक चव्हाण आणि संदीपान भुमरेंची चर्चा झाली। तब्बल 2 तास या सगळ्या नेत्यांमध्ये चर्चा झाली। हिंगोलीपासून 13 तारखेपर्यंत मराठा आरक्षण जागृती आम्ही काढायला लागलो। सरकारची बाजू काम करायला लागलो। हे सरकारचं काम आहे। त्यांचा तर संविधानाच्या पदावर बसलेली एक जण काही होऊन द्या म्हणतोय। आम्ही तर चांगलं काम करायला। मराठा समाज ताकदीने येणार, ताकदीने शांततेत राहिल्या होणार। मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत मी हटू शकत नाही, याच्यावर मी ठाम आहे आणि कायम ठाम राहणार आहे। तर अशोक चव्हाण आणि संदीपान भुमरे यांच्यासोबत मनोज जरांगे पाटलांची काल 2 तास चर्चा झाली आणि आजपासून त्यांच्या आरक्षण शांतता जनजागृती रॅलीला सुद्धा सुरुवात होणार आहे। त्यामुळे आता कशा पद्धतीने ही रॅली होईल हे सगळं पाहणं, कारण एकट्याच्या लढण्यात आणि करोडोच्या लढण्यात खूप मोठी शक्ती असते आणि ज्यावेळेस मराठा एकत्र आला त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्रानं, देशानं आणि जगानं या एकजुटीची दखल घेतलेली। त्यामुळे आपल्याला सातत्यानं मायबाप मराठ्यानं लढावं लागणार आहे आपल्या मुलासाठी आणि आपल्या जातीसाठी। ताकदीनं सगळ्या वर्गातील मराठा समाजानं बाहेर पडावं, शांततेत यायचं आणि शांततेत वापस घरापर्यंत जायचं, पण शक्ती ताकदीनं दाखवा सगळ्यांना, ही माझी विनंती। पाटील, काल उशिरा अशोक चव्हाण आले, जवळपास 2 तास चर्चा झाली। ही भेट काय होती आणि नेमकी काय चर्चा झाली? नाही, हेच की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत, हैदराबादच्या गॅजेटच्या बाबत, की त्यांचं म्हणणं होतं आम्ही फडणवीस साहेबांना, शिंदे साहेबांना सांगतोय आजच, उद्याच, परवाच असं चर्चा करतोय लगेच। आम्हाला काही हरकत नाही, कारण हे अंतरवाली इथं कुणी येऊ शकतं। इथं हे मराठ्यांचं केंद्र असल्यामुळं इथं कोणाला येऊ नको असं म्हणता येत नाही आणि आल्या गेल्याशिवाय तरी कोणी प्रश्न कशी मार्गी लागणार आहेत। आणि आता काय आले काय आणि गेले काय, कोणी पण हे मराठ्यांचं केंद्र आहे, दुसरं मी कोणाचंच होऊ शकत नाही। मराठा समाजाचाच मी किती नेते आले, किती कोणी काय झालं, मी कृतीवर आणि अंमलबजावणीवर जास्त विश्वास ठेवतो। कारण हे आले सकारात्मक किंवा आश्वासन यापेक्षा समाजाला दिसतंय। ह्या बैठका सुरू असल्या तरी आमचे कार्यक्रम सुरूच राहतात। आता काही निवडणुका नाहीत म्हणून हे आला आणि ते गेला, कुणी तरी यायला लागतं, कोणाला तरी बोलावं लागतं आणि ते त्यांनी केलं, करतील पुढं काय ती। 13 तारखेला फक्त काही दिवस राहिलेले आहेत। तुमच्या मागण्यांच्या बाबत बघता 13 तारखेला तुमच्या हाती काय पडेल असं वाटतंय का? काय तुमची सरकारबाबत भूमिका? सगळ्या सोयऱ्यांची आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे होईल असं आम्हाला वाटतं। एक आंदोलक म्हणून विश्वास ठेवणं, आशा बाळगणं हे माझं कर्तव्य आहे। कारण मी समाजाचा मुलगा म्हणून काम करतो, त्यावेळेस मला आशावादी राहावं लागणार आहे। हैदराबादचं गॅजेटही होईल, सातारा संस्थांचंही होईल, बॉम्बे गव्हर्नमेंटचंही गॅजेट घेतलं जाईल। 83 क्रमांकाला कायदेशीर ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलं त्याच ओबीसी यादीत कुणबी म्हणून, बाकीच्या ज्या 180 जाती होत्या त्यांच्या पोटजाती म्हणून, उपजाती म्हणून आरक्षणात घातल्यात। तर मराठ्यांची पोटजात कुणबी होऊ शकते का होत नाही या प्रश्नाचं उत्तर पाहिजे। मला वाटतं तीही 100% होईल। फडणवीस साहेब सगळे गुन्हेसुद्धा आंतरवालीसह महाराष्ट्र राज्यातले वापस घेतील ही आम्हाला आशा आहे। आणखीन आमच्या ज्या सगळ्या मिळून 7-8-9 मागण्या त्या होतील अशी आशा आहे। पण 7 दिवस आहे 13 तारखेला, बघता सगळ्या प्रोसेस बघता या मागण्या मान्य होऊ शकत नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। 13 पर्यंत हाती काही नाही लागलं तर पुढचं पाऊल काय असणार? राजकीय इच्छाशक्ती जर असली, सरकारची जर इच्छा असेल तर 7 दिवस नाही, 2च घंट्यात सगळे निर्णय होऊ शकतात आणि ते बी कायदेशीर टिकणारे। तर इच्छाशक्ती त्यांची पाहिजे। पुढची दिशा तर आम्ही नंतर ठरवणार आहे 13 तारखेच्या नंतर, कारण हे 5 टप्पे होणार आहेत। सगळ्या मराठा समाजाची बैठक घेतल्याशिवाय पुढचा निर्णय होणार नाही। पण एका गोष्टीवर आम्ही पहिल्यापासून ठाम आहे, 288 उमेदवार उभा करायचे का 288 पाडायचे, नाविलाज आहे आमचं। 10 महिन्याच्या आंदोलनाच्या काळामध्ये तुमच्या लक्षात आलं आहे की सरकार चर्चा करत असताना कोणते कोणते मुद्दे मांडत असतं किंवा सरकारचा प्रतिनिधी काय काय बोलत असतो, त्यावरून तुमच्या लक्षात येतं की आता
हे सकारात्मक होणार आहे का नकारात्मक होणार आहे तुमच्या लक्षात येतं. रात्रीच्या बैठकीमध्ये चर्चेमध्ये 2 तासाची चर्चा होती, त्याच्यामध्ये असं वाटलं का की यस कुछ तो अच्छा हो जाएगा? शंभूराजे साहेबांचा फोन त्याच्यामध्ये होता आणि त्यांनी जे एकूण सांगितलं सगळं की आत्तापर्यंत 5 पत्र आम्ही हैदराबादला दिले, त्यावेळेस विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं राजे साहेबांनी की 3 दिले. असं याने वाटतंय की स्पीडनं काम करतायत ते, असं वाटतंय. कारण रात्री फोन शंभूराजे साहेबांचा होता आणि ते काम करण्याची पद्धत, त्यामुळे तर आम्ही समाजाने त्यांना वेळ दिला ना. होईल असं तर वाटतं. कारण एक बघा, आंदोलक म्हणल्याच्या नंतर आम्हाला आशा ठेवावी लागणारे, विश्वास ठेवावा लागणारे, नाहीतर आम्ही लढायला कुठं कमी आहेत. आमचं चालूच आहे ना. शांततेत चालू आहे. शांतता मराठा आरक्षण जनजागृती आम्ही सुरू केली. आज हिंगोलीपासून आहे. आता हिंगोलीला निघालोय. मराठा ताकदीनं एकत्र येणार. थोडंफार कमी होणारच आहे, कारण कामाचे दिवस आहेत. विठुरायाची वारी पण ही समाज जास्तीचा तिकडं असतो. पण आमची शक्ती हाही ते मराठी सगळे बाहेर निघणार आणि आम्ही सरकारला जागा करायचं काम करणार. मग ही शांतता रॅली आहे की ही निवडणुकीच्या अनुषंगानं मराठ्यांमधली जागृती रॅली आहे? नाही, ती जागृती रॅली अशी मोठी होणार. तुम्ही नुसती बघा. आणखी मुंबईला जायचं राहिले, ती रॅली लई डेंजर होणार. पण पाटील, तुम्ही बोलताना असं बोललात की तुमच्या रॅलीमध्ये, तुमच्या शांतता रॅलीमध्ये गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्हाला ही भीती का वाटते आणि का होईल? कारण माणूस खुनशी एक खोलसाळ सवय पहिल्यापासून. कुणाची? येवल्याचा छगन भुजबळ पहिल्यापासून सवय. त्याच्यामुळं इथून मागंही केलंय. आमच्या पुढं आंदोलनं करणं, आमच्याच पुढं हटकून सभा घेणं, आम्ही जे करतो तेच करणं. आम्ही म्हणजे आता ते म्हणजे काय ना, एवढ्या मोठ्या माणसानं, संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसानं असं वागणं म्हणजे खूप खालच्या दर्जाचं वाटतं ते. त्याच्यामुळं तो 100% असा डाऊट आहे की ते त्यांच्या लोकाला सांगून फुगविल, त्यांना काय आमिष दाखवील, त्यांना काय पदं दाखवील आणि आमच्या रॅल्यात काहीतरी त्यांच्या लोकांना करायला लावेल. कारण त्याला सगळा जबाबदार मग छगन भुजबळ असणार आहे. हो, कारण सरकार सुद्धा जबाबदार राहणार आहे, कारण ते सरकारमध्ये. धन्यवाद.